कुठं होणार तर मित्रांनो, माझ्या मुलाने आणि बायकोनी दर्शन घेतलं, पुढं होणं घेतलं. तर मित्रांनो, पाहिलं असेल आता आपलं केलंबा देवीचे दर्शन झालं त्या बाजून ते बघा, तरी पण गर्दी बघा, लाईन लागलेली आहे. अशा तऱ्हेने आपला मित्रांनो दर्शन तर झालेलं आहे. आता आवारामध्ये जरा विसावा घेतो आणि नंतर मग घरी परततो. तरी बघा गर्दी आहे, कोणी येते जाते, सकाळपासून गर्दी झालेली आहे भरपूर. तर आता बघा, त्यांनी दर्शन घेतलं ते मंडळी दर्शन झालं की घरी येतं, पण विसावा घेते थोडाफार. हे विनंती मुलगा ठेवते. हे आम्ही दोघंजण आलो आणि हा मुलगा बघा मजा करतोय. हे बघा कसा. चला तर मंडळी, आता आम्ही निघतो. दर्शन तर झालेलं आहे आणि बघा दर्शनाला गर्दी पण चालूच आहे. बघा चलिये तर मंडळी, आता आम्ही निघतो. मंडळी आलेले आहे, भोपी चेंज होणार आहे त्याच्यासाठी आता त्या भोप्याला, नवीन भोप्याला घेऊन चालले बघा मंडळी. तुम्ही पाहू शकता मंडळी कसं आहे. हॅलो मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आलेलो आपण
केलंबा देवी खरोशी येथे दर्शनाला दसरा या निमित्ताने आपल्याला मध्यस्थ जास्त गर्दी असते, त्याच्यामुळे यायला काही जमलं नाही. तर बघा आत्ता या गर्दी थोडी आहे, सकाळपासून चालूच आहे, पण एवढी गर्दी नाही, मोकळी आहे. तर आज दर्शन घ्यायला आलो आहे आम्ही केलंबा देवीच्या इथं. तर आपण आजचा ब्लॉग कसा वाटते ते सांगा नक्की. तर मित्रांनो, या ठिकाणी गर्दी खूप अफाट असते. नवरात्रीमध्ये 7व्या आणि 5व्या मालेला जास्तीत जास्त गर्दी असते. आणि आज दसऱ्यानिमित्त आम्ही आलो आहे बघायला देवीच्या दर्शनाला. तर आज गर्दी खूप कमी आहे बघा, देवला परत चाललं आहे, गर्दी खूप आहे. सकाळी खूप गर्दी असते. तर मंडळी बघा आता मंदिरापाशी आलो आहे. बघा मंदिरापाशी आलो आहे आपण. स्वयंभू आई केलंबा देवी देवस्थान खरोशी बघा. हे बघा हे पूर्ण आवारा पूर्ण भरलेला असतं मित्रांनो. तर मंडळी हे जे केलंबा देवी देवस्थान जागृत देवस्थान आहे, नवरात्रीला खूप गर्दी असते. मी बायको आणि मुलगा असायला आहे बघा. देवीच्या दर्शनासाठी चाललं, गर्दी काही एवढी नाही बघा, कमी गर्दी आहे. हे देवीचे मंदिर आवारा एकदम मोकळेपणाने असते. हे देवी बघा, मोकळा दर्शन आता भेटते. देवीचे सेवक वगैरे असतात, आपल्याला सर्व काही ओटीचे सामान वगैरे असते, ते ओटीचे सामान घ्यायला आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी आपण व्यवस्थितमध्ये भेटतो आहे या ठिकाणी बघा. आता तर मित्रांनो, गर्दीमध्ये येण्यापेक्षा अशा दसऱ्याला आल्यावर चांगलं असते. आम्ही दसऱ्यालाच येतो. मला इथं तर मित्रांनो, माझ्या मुलाने आणि बायकोने दर्शन घेतलं, पुढं होणे घेतलं. पुढं जा, तिथून घे, तिथून जा, घे मी डोका टाकतो. तर मित्रांनो, पाहिलं असेल आता आपलं केलंबा देवीचे दर्शन झालं त्या बाजून ते बघा, तरी पण गर्दी बघा, लाईन लागलेली आहे.
अशा तऱ्हेने आपला मित्रांनो दर्शन तर झालेलं आहे. आता आवाऱ्यामध्ये जरा विसावा घेतो आणि नंतर मग घरी परततो. तरी बघा गर्दी आहे, कोणी येते जाते. सकाळपासून गर्दी झालेली आहे भरपूर. तर आता बघा त्यांनी दर्शन घेतलं ते मंडळी दर्शन झालं की घरी येतं, पण विसावा घेते थोडाफार हे विनंती मुलगा ठेवते. हे आम्ही दोघंजण आलो आणि हा मुलगा बघा मजा करतोय. हे बघा कसा चला. तर मंडळी आता आम्ही निघतो. दर्शन तर झालेलं आहे आणि बघा दर्शनाला गर्दी पण चालूच आहे. बघा चलिये चलिये. तर मंडळी आता आम्ही निघतो. तर मंडळी आता आमचं केलंबा इथे दर्शन झालेलं आहे आणि आम्ही परत निघालो घरी. तर बघा मंडळी येती जातीच आहे. संध्याकाळ झाली, दसरा आहे. दसऱ्याला लोक येतात, आरामात दर्शन घेतात आणि जातात. कारण गर्दीमध्ये काय आणि जमत नाही, ते येत नाही. आम्ही पण येत नाही कारण दर्शन भेटतच नाही व्यवस्थित. तर आम्ही दसऱ्याला येतो आणि शांतपणे दर्शन घेतो देवीच्या इथं. बघा तुम्ही येता जाता लोक चालूच आहेत. तर आमचं दर्शन झालं आहे आता. हे बघा दर्शनाला लाईन चालूच आहे. असते असे लोक येतात. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तरी दर्शनाला चालूच राहील दसरा असला तरी. कारण आरामात लोक दर्शन घेतात या टायमिंगला. तर या आवाऱ्यामध्ये बघा नदी पण आहे. पाताळगंगेला मिळलेली नदी आहे खरोशीवरून. हे बाजारपेठ आहे खरोशीच्या इथे, केलंबा देवीच्या इथं. इथून चालू होते खाली. तर मंदिर थोडक्यामध्ये आता गर्दी कमी आहे, पण दर्शन मात्र व्यवस्थित होते मंडळी. तुम्ही पण कधी पण दसऱ्याला तुम्हाला शांतपणे दर्शन भेटेल. पाहू शकता तुम्ही बाजारपेठ अजून चालूच आहे. दसऱ्याला काय ओळखलेलं नाही. काय घ्यायचा? कुठं आहे जम्पिंग जपान? तिकडं आहे. तर आज विसर्जन असेल देवीचा, तेव्हा ते देवीचं विसर्जन दुर्गा देवी म्हणतात, ते विसर्जन आहे मंडळी. आता आवाज येते ते बँजेचं. तर मग बाजारपेठमधून चाललंय. नवरात्रीला खूप गर्दी म्हणजे अफाट गर्दी असते, पण आज एकदम सुरळीत दर्शन भेटते मित्रांनो. बघा तुम्ही. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग एवढं थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये चला व्हिडिओ कसा वाटला केलंबा इथे त्या दर्शनासाठी. तर मंडळी आलेले आहे ते भोपी चेंज होणार आहे, त्याच्यासाठी आता त्या भोप्याला नवीन भोप्याला घेऊन चालले बघा मंडळी. तर मित्रांनो या देवीचा भोपी चेंज म्हणजे पुजारी चेंज होते, त्याच्यासाठी ही पालखी आलेली आहे. दिवाबत्तीसाठी दिवाबत्ती घेऊन आलेली पालखी मंदिरामध्ये जायला.
अफाट गर्दी होते. तिथून गाड्यांची पार्किंग पूर्ण जाम होते. गाडी जाताना शांत नसते. असा रोड आहे हा. बघा कुठे कुठे या देवस्थानासाठी व्यवस्थित रोड झाला फुल गर्दी असते नवरात्री. खराब रोड आहे पण देवस्थान मात्र चांगलं आहे. केलंबा देवी जागृत देवस्थान आहे. केलंबा देवी भरपूर दर्शनाला लोक येतात. रोडची व्यवस्था अशी फाटा आहे खरोशी त्या ठिकाणी आलं. थोडा इकडे रुंद आहे मध्ये एकदम कमी आहे रुंदीला. मोठी गाडी आहे तर बाईकला बाहेर काढा. कसा वाटला नक्की कमेंट. पप्पा हे बघा नाकवा. तर मित्रांनी बघा आता आम्ही गाडीवर निघाले आणि एकदा त्यांना बाईकवर भाऊ हवेला लागलो भाऊ हवेपासून त्या सर्वची फाट्यापर्यंत आले आलो आणि इथून तुम्हाला ब्लॉग एंड करतो. टाटा बाय बाय. कमेंटमध्ये कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. बघा